बीड प्रकरणावरून मविया आणि महायुतीमध्ये जुंपली आहे। सुरेश धसांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय। आधी अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं, त्यानंतर सुरेश धस यांनी सुद्धा त्यावर टीका केली आणि या टीकेला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय। अमोल मिटकरी फार लहान आहे बरं का। माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडल। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत, मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसूयेपोटी सुरेश धस जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे। त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही। तर याबाबत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात। मला वाटतं या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं न पाहता ती एक घटना झाली आणि त्या जिल्ह्यातले आमदार म्हणून त्याने घेतलेली ती भूमिका आहे आणि कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो आणि त्याच्यामुळे तिथे पक्षीय राजकारण येत नाही, कुणी सुपारी घेतली नाही किंवा कोणाला टार्गेट केलेलं नाही। मला वाटतं या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं न पाहता ती एक घटना झाली आणि त्या जिल्ह्यातले आमदार म्हणून त्याने घेतलेली ती भूमिका आहे आणि कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो आणि त्याच्यामुळे तिथे पक्षीय राजकारण येत नाही, कुणी सुपारी घेतली नाही किंवा कोणाला टार्गेट केलेलं नाही।